इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया स्वाध्याय प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे। समशीतोष्ण सूचीपर्णी वने। समशीतोष्ण पानझडी वने। उष्णकटिबंधीय पानझडी वने। विषुववृत्तीय सदाहरित वने। तर याचं उत्तर आहे विषुववृत्तीय सदाहरित वने। 2. मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती। दंतूर किनारे उथळ समुद्र उष्ण हवामान प्लवकांची वाढ। उथळ समुद्र उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम प्लवंकांची वाढ थंड हवामान। भूखंड मंच प्लवकांची वाढ मासेमारीचे उत्तम कौशल्य थंड हवामान। भूखंड मंच दंतूर किनारे प्लवंकांची वाढ थंड हवामान। तर मित्रांनो याची सर्वोत्तम स्थिती असेल उथळ समुद्र उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम प्लवंकांची वाढ थंड हवामान। 3. अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय। पर्याय आहेत लाकूडतोड मासेमारी खाणकाम शेत। उत्तर असेल खाणकाम। 4. विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्य। पर्याय आहेत एक पीक पद्धती पाण्याचा वापर उष्णकटिबंध धान्य उत्पादन। एक पीक पद्धती यंत्राचा वापर उष्णकटिबंध धान्य उत्पादन। एक पीक पद्धती मानवी श्रमाचा वापर विषुववृत्त थायलंड उद्यान शेती। एक पीक पद्धती शास्त्रीय ज्ञानाचा वापर उपोष्ण कटिबंध कडधान्य उत्पादन। तर याचं उत्तर असेल विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये आहेत एक पीक पद्धती यंत्राचा वापर उष्णकटिबंध आणि धान्य उत्पादन। प्रश्न दुसरा सांगड घालून साखळी पूर्ण करा। तर याचं उत्तर असं असेल मित्रांनो 1. सखल उदरनिर्वाह शेती तांदूळ शेत आकार लहान। 2. पंपाज गवताळ प्रदेश व्यापारी पशुपालन दक्षिण अमेरिका। 3. मत्स्यक्षेत्र डॉगर बँक ईशान्य अटलांटिक महासागर। 4. फळे कंदमुळे गोळा करणे घनदाट वने प्रतिकूल परिस्थिती। प्रश्न तिसरा टिपा लिहा। 1. मळ्याची शेती। उत्तर मोठ्या क्षेत्रावर केली जाणारी व्यापारी शेती आहे। एकाच पिकाची लागवड केली जाते। भांडवल आधुनिक तंत्रज्ञान व मजूर यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। चहा कॉफी रबर कोको काजू मसाले ही प्रमुख पिके घेतली जातात। उत्पादनावर प्रक्रिया करून निर्यात केली जाते। उष्णकटिबंधीय प्रदेशात अधिक आढळते। मलेशिया भारत श्रीलंका ब्राझील येथे विकसित दीर्घकालीन उत्पादन देणारी शेती आहे। 2. मासेमारी व प्राकृतिक घटक। उत्तर उथळ समुद्र मासेमारीस अनुकूल असतो। उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम प्लवंक वाढीस मदत करतो। प्लवंकामुळे माशांची संख्या वाढते। थंड हवामानात मासे साठवणे सोपे जाते। दंतूर किनारे बंदर निर्मितीस उपयुक्त असतात। किनारपट्टीजवळील प्रदेशात मासेमारी जास्त विकसित होते। समुद्राची खोली व पाण्याचे तापमान महत्त्वाचे घटक आहेत। नैसर्गिक परिस्थितीवर मासेमारीचे प्रमाण अवलंबून असते। 3. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय। उत्तर लाकूड विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जाते। सूचीपर्णी वनात हा व्यवसाय सर्वाधिक विकसित आहे। मऊ लाकूड अधिक उपयुक्त व मागणीत असते। आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जातो। वाहतूक सुविधा महत्त्वाच्या असतात। कागद फर्निचर बांधकामासाठी लाकूड वापरले जाते। मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने वने कमी होतात। पर्यावरणीय समस्या निर्माण होतात। 4. शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास। उत्तर अतिशिकार केल्याने प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होतात। अन्न साखळी व पर्यावरणाचा समतोल बिघडतो।
जैवविविधतेत घट होते, परिसंस्थेतील नैसर्गिक संतुलन ढासळते, काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून अनेक देशात शिकार बंदी घातली आहे. वन्यजीव संरक्षणासाठी कायदे करण्यात आले आहेत. शाश्वत विकासासाठी शिकार नियंत्रित करणे आवश्यक आहे. प्रश्न 4, भौगोलिक कारणे द्या. 1. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उत्तर: भारतात सुपीक मृदेचे विस्तृत क्षेत्र उपलब्ध आहे. मान्सून हवामानामुळे पर्जन्य मिळतो. नद्या व जलस्रोत मुबलक आहेत. मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी अनुकूल तापमान आहे. विविध प्रकारची पिके घेण्यास योग्य हवामान आहे. पारंपरिक शेती पद्धती प्रचलित आहेत. ग्रामीण भागात इतर रोजगारांची कमतरता आहे. शेतीसाठी जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. सरकारी योजना व सहाय्य उपलब्ध आहे. 2. छोटा नागपूर पठारावर खाणकाम विकसित झाले आहे. उत्तर: या प्रदेशात खनिज संपत्ती मुबलक आहे. कोळसा, लोखंड, मॅंगनीज इत्यादी खनिजे उपलब्ध आहेत. भूगर्भ रचना खनिजांसाठी अनुकूल आहे. खनिजांचे साठे जमिनीच्या जवळ आहेत. वाहतूक सुविधा विकसित आहे. उद्योगधंद्यांची जवळीक आहे. कुशल मजूर उपलब्ध आहेत. भांडवलाची उपलब्धता आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. औद्योगिक विकासामुळे मागणी वाढली आहे. 3. कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे. उत्तर: कॅनडामध्ये विस्तीर्ण सूचीपर्णी वने आहेत. झाडांचे लाकूड मऊ आहे. एकाच जातीचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. थंड हवामान लाकूड साठवण्यासाठी योग्य आहे. यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जलमार्ग व वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. औद्योगिक वापरासाठी लाकडाची मागणी आहे. कमी लोकसंख्या व मोठे वनक्षेत्र आहे. निर्यातीसाठी सुलभ व्यवस्था आहे. सरकारी धोरणांचा पाठिंबा आहे. 4. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. उत्तर: मोठ्या क्षेत्रावर शेती केली जाते. एक पीक पद्धतीचा वापर होतो. उत्पादन विक्रीसाठी घेतले जाते. यंत्रसामग्रीचा व मोठ्या प्रमाणात वापर. भांडवलाची गुंतवणूक जास्त असते. श्रम कमी व यांत्रिकीकरण जास्त असते. गहू, मका यांसारखी व्यापारी पिके घेतली जातात. उत्पादन बाजारपेठेत विकले जाते. नफा मिळवणे हा मुख्य उद्देश असतो. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात विकसित असतात. 5. समशीतोष्ण कटिबंधात लाकूड तोड जास्त का चालते? उत्तर: सूचीपर्णी वने मोठ्या प्रमाणात आढळतात. झाडे सरळ व उंच वाढतात. मऊ लाकूड सहज वापरता येते. एकाच जातीची झाडे असल्याने तोड सोपी होते. हवामान कामासाठी अनुकूल आहे. यंत्रसामग्री वापरणे सोपे जाते. वाहतूक सुविधा चांगल्या आहेत. व्यापारी दृष्टिकोनातून फायदेशीर. घनदाट जंगलांची कमी अडचण. लाकडाची मोठी मागणी आहे. 6. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर: प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. जैवविविधतेत घट होत आहे. अन्न साखळीचा समतोल बिघडतो आहे. परिसंस्थेचे नुकसान होते. पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीव संरक्षण आवश्यक आहे. नैसर्गिक संतुलन राखणे गरजेचे आहे. कायद्याद्वारे संरक्षण दिले जाते. शाश्वत विकासासाठी बंदी आवश्यक आहे. त्यामुळेच शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. प्रश्न 5 फरक स्पष्ट करा. 1. विषुववृत्तीय वनांतील लाकूड तोड व समशीतोष्ण वनातील लाकूड तोड. विषुववृत्तीय वनातील लाकूड तोड वने दाट व दुर्गम असतात, तर समशीतोष्ण वनात वने विरळ व सुलभ असतात. विषुववृत्तीय वनातील लाकूड हे टणक असते, तर समशीतोष्ण वनातील मऊ असते. विषुववृत्तीय वनातून वाहतूक करणे कठीण जाते, तर समशीतोष्ण वनातून वाहतूक करणे सोपी जाते. विषुववृत्तीय वनातील हवामान दमट व रोगट आहे, तर समशीतोष्ण वनातील हवामान हे अनुकूल आहे. विषुववृत्तीय वनातील व्यापारीदृष्ट्या कमी फायदेशीर लाकूड आहे, तर समशीतोष्ण वनातील लाकूड हे व्यापारीदृष्ट्या फायदेशीर आहे. विषुववृत्तीय वनात यंत्रसामग्रीचा वापर कमी होतो, तर समशीतोष्ण वनात यंत्रसामग्रीचा वापर हा जास्त होतो. विषुववृत्तीय वनात विविध प्रकारची झाडे आढळतात, तर समशीतोष्ण वनात एकाच प्रकारची झाडे अधिक आढळतात.
विषुववृत्तीय वनातील लाकूड हे लाकूडतोड मर्यादित प्रमाणात होते, तर समशीतोष्ण वनात लाकूडतोड मोठ्या प्रमाणात होते. विषुववृत्तीय वनात काम करणे अवघड जाते, तर समशीतोष्ण वनात काम करणे सोपे जाते. विषुववृत्तीय वनात लाकूडतोडीचा विकास कमी झालेला आहे, तर समशीतोष्ण वनात लाकूडतोडीचा विकास हा जास्त झालेला दिसतो. 2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधात आढळते, तर विस्तृत व्यापारी शेती ही समशीतोष्ण प्रदेशात आढळते. मळ्याच्या शेतीत चहा, कॉफी, रबर पिके घेतली जातात, तर विस्तृत व्यापारी शेतीत गहू, मका ही पिके घेतली जातात. मळ्याची शेती मजुरावर अवलंबून, विस्तृत व्यापारी शेती यंत्रांवर अवलंबून. मळ्याच्या शेतीत दीर्घकालीन उत्पादन होते, तर विस्तृत व्यापारी शेतीत हंगामी उत्पादन होते. मळ्याच्या शेतीमध्ये प्रक्रिया करून विक्री केली जाते, तर विस्तृत व्यापारी शेतीमध्ये थेट विक्री होते. मळ्याच्या शेतीसाठी भांडवल जास्त लागते, तर विस्तृत व्यापारी शेतीसाठी यांत्रिकीकरण जास्त होते. मळ्याच्या शेतीमध्ये क्षेत्र मोठे असते, तर विस्तृत व्यापारी शेतीत क्षेत्र अतिशय मोठे असते. मळ्याची शेती एक पीक पद्धतीने घेतली जाते, तर विस्तृत व्यापारी शेतीमध्ये एक पीक पद्धती असते. मळ्याच्या शेतीमध्ये निर्यातमुखी शेती असते, तर विस्तृत व्यापारी शेती ही बाजारपेठमुखी शेती असते. मळ्याची शेती नियोजनबद्ध व्यवस्थापनात केली जाते, तर विस्तृत व्यापारी शेतीस कमी मजूर लागतात. खाणकाम आणि मासेमारी. खाणकाम हा खनिज उत्खनन व्यवसाय आहे, तर मासेमारी हा मासे पकडण्याचा व्यवसाय. खाणकाम जमिनीवर आधारित, तर मासेमारी जलस्रोतावर आधारित. मग खाणकाम खनिजावर अवलंबून, भूगर्भ रचनेवर अवलंबून, तर मासेमारी माशांवर अवलंबून, समुद्राच्या स्थितीवर अवलंबून. खाणकामाचा अक्षांशाशी संबंध नाही, तर मासेमारीचा हवामानाशी संबंध आहे. खाणकाम उद्योगधंद्याशी संबंधित आहे, तर मासेमारी अन्न पुरवठ्याशी संबंधित आहे. खाणकामासाठी मोठे भांडवल आवश्यक असते, तर मासेमारीसाठी तुलनेने कमी भांडवल लागते. खाणकामामुळे प्रदूषण जास्त होते, मासेमारीमुळे प्रदूषण कमी होते. खाणकाम स्थिर ठिकाणी असते, तर मासेमारी बदलत्या ठिकाणी असते. खाणकाम उच्च तांत्रिक कौशल्य आवश्यक असतात खाणकामासाठी, तर मासेमारीसाठी पारंपरिक व आधुनिक कौशल्य आवश्यक असतात. प्रश्न 6 सविस्तर उत्तरे लिहा. 1. व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर: मासेमारी हा मानवाचा प्राचीन व्यवसाय असून आज तो व्यापारी स्वरूपात अत्यंत विकसित झाला आहे. जगातील अनेक देशांमध्ये हा महत्त्वाचा उद्योग बनला आहे. व्यापारी मासेमारीचा विकास विविध भौगोलिक, जैविक व मानवी घटकांवर अवलंबून असतो. मासेमारीवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. भूखंड मंच. उत्तर समुद्र भागात सूर्यप्रकाश सहज पोहोचतो, त्यामुळे प्लवंकाची वाढ होते व मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. 2. सागरी प्रवाहांचा संगम. उष्ण व थंड प्रवाह जिथे भेटतात तिथे पोषक द्रव्ये वर येतात, त्यामुळे मासेमारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. 3. प्लवंकाची उपलब्धता. हे माशांचे मुख्य अन्न आहे. जिथे प्लवंक जास्त तिथे मासेही जास्त. 4. हवामान. थंड प्रदेशात मासे जास्त काळ टिकतात, त्यामुळे साठवण व निर्यात सोपी होते. 5. किनारपट्टीचा प्रकार. दंतूर किनारे नैसर्गिक बंदरे निर्माण करतात, ज्यामुळे मासेमारी सोपी होते. 6. तंत्रज्ञानाचा वापर. ट्रॉलर, जाळी, सोनार, उपग्रह यामुळे मासेमारी अधिक कार्यक्षम झाली आहे. 7. वाहतूक व साठवण. शीतगृह, कोल्ड स्टोरेज व जलद वाहतूक यामुळे बाजारपेठ वाढते. 8. मानवी कौशल्य. जपान, नॉर्वे यांसारख्या देशात पारंपरिक कौशल्य विकसित आहे. 9. बाजारपेठ. प्रतिनियुक्त अन्नाची मागणी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय वाढतो. 10. सरकारी धोरणे. अनुदान, संरक्षण व नियम व्यवसायावर प्रभाव टाकतात. म्हणून व्यापारी मासेमारी ही प्राकृतिक घटक व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयावर आधारित असून जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. 2. सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. उत्तर: सखोल उदरनिर्वाह शेती ही प्रामुख्याने आशियातील घनदाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशात आढळते.
ही शेती स्वतःच्या उपजीविकेसाठी केली जाते आणि तिचे मुख्य उद्दिष्ट अन्न पुरवठा आहे. एक लहान शेतजमीन. जमीन तुकड्यात विभागलेली असल्यामुळे शेताचा आकार लहान असतो. 2. जास्त उत्पादनाचा प्रयत्न. कमी जमिनीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. 3. मुख्य पिके. तांदूळ, गहू, भाजीपाला ही मुख्य पिके घेतली जातात. 4. मानवी श्रम. यांत्रिकीकरण कमी असल्यामुळे मानवी श्रम व जनावरांचा वापर जास्त असतो. 5. सिंचनावर अवलंबित्व. पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते. 6. पारंपरिक पद्धती. जुनी शेती पद्धती वापरल्या जातात. 7. खतांचा वापर. सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन वाढवले जाते. 8. स्वतःच्या गरजांसाठी उत्पादन. बाजारपेठेपेक्षा स्वतःच्या गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे. 9. बहुपीक पद्धती. वर्षात अनेक पिके घेतली जातात. 10. प्रदेश. भारत, चीन, बांगलादेश, जपान येथे प्रामुख्याने आढळते. ही शेती लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असून आशियाई अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. 3. मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. मंडई बागायती शेती ही शहरी भागांच्या वाढत्या अन्न गरजामुळे विकसित झालेली एक महत्त्वाची व्यापारी शेती पद्धती आहे. मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. शहरांच्या जवळील स्थान. ही शेती मोठ्या शहरांच्या आसपास केली जाते. लहान पण उत्पादनक्षम शेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेतले जाते. विविध पिके. भाजीपाला, फळे, फुले, दूध, अंडी यांचे उत्पादन केले जाते. जलसिंचनाचा वापर. पाण्याची मुबलक सोय असते. आधुनिक तंत्रज्ञान. ग्रीनहाऊस, ड्रीप सिंचन यांचा वापर केला जातो. जलद वाहतूक. उत्पादन ताजे ठेवण्यासाठी जलद वाहतूक आवश्यक असते. बाजारपेठेवर लक्ष. उत्पादन थेट बाजारात विकले जाते. भांडवल व कौशल्य. या शेतीसाठी भांडवल व व्यवस्थापन कौशल्य आवश्यक आहे. ताजेपणा महत्त्वाचा. उत्पादन लगेच विकले जाते. नफा मिळवणे उद्दिष्ट. ही पूर्णपणे व्यापारी शेती आहे. मंडई बागायती शेती ही शहरी लोकसंख्येच्या अन्न पुरवठ्यासाठी अत्यंत आवश्यक असून आधुनिक शेतीचा महत्त्वाचा भाग आहे. 4. जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशाबद्दल सविस्तर टीप लिहा. उत्तर. पशुपालन हा जगातील एक महत्त्वाचा व्यवसाय असून तो विशिष्ट हवामान व भौगोलिक प्रदेशामध्ये विकसित झाला आहे. अक्षवर्तीय विस्तार. 30°C ते 60°C उत्तर व 30°C ते 55°C दक्षिण अक्षवर्तादरम्यान आढळतो. गवताळ प्रदेश. स्टेप्स, प्रेयरी, पंपाज, डाऊन्स, व्हेल्ड येथे मोठ्या प्रमाणात पशुपालन होते. देश. अमेरिका, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्रमुख आहेत. कुरणे. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक चारा उपलब्ध असतो. तंत्रज्ञान. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवले जाते. व्यापारी स्वरूप. मांस, दूध, लोकर यांचे उत्पादन विक्रीसाठी केले जाते. हवामान अनुकूल. समशीतोष्ण हवामान जनावरांसाठी योग्य असते. शेतीशी संबंध. पशुपालन व शेती पूरक असतात. वाहतूक सुविधा. उत्पादन बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी आवश्यक. विषुववृत्तीय प्रदेशात कमी. दाट जंगलामुळे कमी प्रमाणात आढळते. पशुपालन हा हवामान, गवताळ प्रदेश व आधुनिक तंत्रज्ञानाचा यावर आधारित व्यवसाय असून जागतिक अन्न पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. 5. खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो. हे स्पष्ट करा. उत्तर. खाणकाम हा उद्योग खनिज संपत्तीवर आधारित असून तो मानवाने निर्माण केलेला नसून निसर्गदत्त आहे. खनिजांची नैसर्गिक निर्मिती. खनिजे पृथ्वीच्या गर्भात तयार होतात. असमान वितरण. सर्वत्र खनिजे उपलब्ध नसतात. भूगर्भ रचना. खनिजे विशिष्ट खडकांमध्येच आढळतात. उपलब्धतेनुसार खाणकाम. जिथे खनिजे आहे तिथेच खाणकाम होते. आर्थिक मूल्य. खनिजांच्या किमतीवर व्यवसाय अवलंबून असतो. तंत्रज्ञानाची गरज. खनिजे काढण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आवश्यक असते. मजूर व भांडवल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. वाहतूक सुविधा. खनिजे बाजारात पोहोचवण्यासाठी आवश्यक. उद्योगांशी संबंध. उद्योगधंद्यांचा विकास खाणकामावर अवलंबून असतो. पर्यावरणीय परिणाम. खाणकामामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. म्हणून खाणकाम व्यवसाय पूर्णपणे नैसर्गिक खनिजांच्या
उपलब्धतेवर आधारित असून तो औद्योगिक विकासाचा पाया आहे. 6. प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा. उत्तर: प्राथमिक आर्थिक व्यवसाय हे मानवाच्या जीवनासाठी अत्यावश्यक असून ते थेट निसर्गावर अवलंबून असतात. 1. निसर्गावर अवलंबित्व. जमीन, पाणी, जंगल, खनिजे यावर आधारित असतात. प्रमुख व्यवसाय शेती, मासेमारी, शिकार, खाणकाम. हवामानाचा प्रभाव. उत्पादन हवामानावर अवलंबून असते. ग्रामीण भागात प्राबल्य. ग्रामीण लोकसंख्या यावर अवलंबून असते. मानवी श्रम. श्रमप्रधान आहेत. मूलभूत गरजा पूर्ण करणे. अन्न, कच्चा माल पुरवतात. यांत्रिकीकरण वाढ. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढले आहे. अर्थव्यवस्थेचा पाया. इतर उद्योगांना कच्चा माल पुरवतात. पर्यावरणीय प्रभाव. संसाधनांचा अतिवापर झाल्यास नुकसान होऊ शकते. जागतिक महत्त्व. जागतिक व्यापार व विकासात महत्त्वाची भूमिका आहे. प्राथमिक आर्थिक व्यवसाय हे अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असून मानवाच्या जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. प्रश्न 7. जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करा. 1. डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. 2. आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र. 3. ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. 4. युरोपमधील शेतीखालील क्षेत्र. 5. अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र. 6. नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारीचे क्षेत्र. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही हे दाखवू शकता. प्रश्न 8. शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्याद्वारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर मित्रांनो, याचं उत्तर असे असेल. आलेख. एक. कोणत्या खंडात 10% पेक्षा लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे? उत्तर: युरोप. कारण युरोपमध्ये औद्योगिकीकरण व सेवा क्षेत्र विकसित असल्यामुळे शेतीत कमी लोकसंख्या कार्यरत आहे. 2. कोणत्या खंडात 40% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे? उत्तर असेल आफ्रिका. कारण आफ्रिकेमध्ये अजूनही प्राथमिक व्यवसायावर जास्त अवलंबित्व असल्यामुळे शेतीत जास्त लोकसंख्या आहे. 3. दिलेल्या आकडेवारीकडे बघता या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल का? उत्तर असेल हो, लावता येईल. क्रम चढता, कमी विकास ते जास्त विकास. या पद्धतीने आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप. कारण ज्या खंडात शेतीत जास्त लोकसंख्या असते तेथे विकास कमी असतो आणि जिथे शेतीत कमी लोकसंख्या असते तेथे उद्योग व सेवा क्षेत्र विकसित असते.